छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या एकमेव मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी 1 वाजता जुन्नर शहरातून सुरुवात झाली। 130 वर्षांची सुरू असलेली ही परंपरा आजही टिकून आहे। लोकमान्य टिळकांच्या हस्ते या गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे। शहरात एकूण 15 गणपती आहेत, त्यातील हा एकमेव गणपती आहे की ज्याला मान दिला जातो। या गणपतीच्या नंतर बाकीचे 14 गणपती एकामागोमाग एक असे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहेत। सिद्धिविनायक सार्वजनिक मंडळाचा एक शेतकरी कुटुंबातील गरीब एक कार्यकर्ता आहे। या ठिकाणी मी ज्यावेळेला आपण इंग्रजांच्या परतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य होतं आणि लोकमान्य टिळकांनी ही प्रथा प्रस्थापित केली की आपल्याला काही बोलण्यात यावं, समजण्यात यावं, आपण एकत्र यावं, यासाठी लोकमान्य टिळकांनी जी पहिली सभा घेतली ती पुणे या ठिकाणी घेतली। दुसरी सभा या सिद्धिविनायक मंदिरामध्ये झालेली आहे।
आणि हे इतिहास जमा असं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी वसलेलं हे प्राचीन सिद्धिविनायक मंदिर आहे. इथं अनेक मंडळी येऊन गेले, दर्शन घेऊन जातात. श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पुढे वाटचाल होते. 130 वर्ष असलेला गणपतीचा उत्सव आहे. 500 वर्ष जुनं मंदिर असलेलं ग्रामदैवत सिद्धिविनायक आणि या मंदिरामध्ये हा उत्सव साजरा होतो. तो सुरुवातीला पूर्ण 10 दिवसामध्ये एकदम भक्तिभावाच्या पद्धतीने साजरा होतो. पालखीतून या ठिकाणी गणपती आणला जातो आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि कीर्तनाच्या 3 दिवसाच्या जन्मोत्सवाच्या सेवेतून या ठिकाणी गणपतीची स्थापना होते. 10 दिवस पूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा गणेशोत्सव या पेठेमध्ये साजरा होतो. त्यानंतर जी विसर्जन मिरवणूक निघते ती सकाळी 11 वाजता मंदिरातून सुरुवात होते. तालुक्याचे आमदार या ठिकाणी येतात, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी या ठिकाणी येतात, अनेक मान्यवर या ठिकाणी येतात आणि त्यानंतरच मिरवणुकीला सुरुवात होते. हा पूर्ण जुन्नर शहरातला 15 गणपतींचा पहिला मानाचा गणपती असल्यामुळं इथून गणपती सुरू झाल्यानंतर जुन्नरची मिरवणूक ही या ठिकाणी सुरुवात होते आणि अत्यंत भक्तीच्या वातावरणामध्ये आम्ही आमच्या बाप्पाला या ठिकाणी निरोप देतो.